धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर या पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा सुरुवात झाली पहिला प्रश्न होता की जागा उपलब्ध आहे आणि त्या काळानुसार आपण ठरलं होतं की या जो परिसर आहे त्याला आपल्याला एक शासकीय कार्यालयाचे एक परिसर म्हणून त्याला रूपांतरित करायचे आहे। आधी जर या रामनगर पोलीस स्टेशनसाठी पहिली जागा जी निवड झाली होती ते एसपी साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला जो काव्यावली चौकमध्ये जे रस्त्यासाठी आरक्षण पडलं होतं त्या जागा एसपी साहेबांनी त्या काळाचे एसपी साहेबांनी म्हटलं की हे योग्य राहणार नाही। तो त्याच्यानंतर सर या लाईनमध्ये सर 3 कार्यालय या ठिकाणी झाले। उच्च तंत्र शिक्षण या रामनगर पोलीस स्टेशन आणि त्याच्या बाजूला महिला बाल कल्याण भवन। तर सर याच्या फार मोठा या परिसराचा विकास आपल्या माध्यमातून झालेला आहे। दुसरी या मीटिंगला ज्यावेळेस 9 कोटीच्या आसपास होता आणि आता तेवढा पैसा आम्हाला देता येत नव्हता, तरी सुद्धा आम्ही काटकसरीने जेवढं करता येईल तेवढं या बिल्डिंगचं काम व्हावं म्हणून आम्ही पैसा दिला आणि आज आपण म्हणतोय की जी बिल्डिंग सुरू करायची आहे एक प्रकारे सगळ्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं काम करून घेण्याकरता एसपी साहेबांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो। अशा सुद्धा विचार करा की आपण त्याच्यावर सुरू आहोत म्हणजे की चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंगमध्ये आलो त्यामुळे त्यालाही वाटत नाही बाबा आपण काही काम नाही केलं पाहिजे म्हणून एक सुंदर काम या ठिकाणी झालं। बरेच कामं आमच्या आयुष्यामध्ये होतात मंत्री झालो आमदार झालो आम्ही बरेच कामं झालं पण ही बिल्डिंग 100 वर्ष राहील तोपर्यंत आपलंही नाव या बिल्डिंगवर आहे की एक पालकमंत्री होते एस पी होते की त्यांच्या काळामध्ये आधी बिल्डिंग उभी राहिली त्यांनी काम केलं।